आपल्याला एक होणं गरजेचं आहे. तुमचं कुटुंब एक आहे. त्या मीटिंगला जितेंद्र आव्हाड साहेब होते आणि मग ती जी काही चर्चा झाली त्यातनं साहेबांच्या वरती दादांचं प्रेम दिसून येतं. ते म्हणले, साहेब यांच्याच काळामध्ये आपल्याला एक पाहिजे, एक चिन्ह घ्यायचे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल कालच्या जिल्हा परिषदेला दुसरं कुठलंही चिन्ह इथं आम्ही कोणाला घेऊन दिलं नाही. दादा म्हटले त्याच पद्धतीनं आम्ही पाऊलवाट सुरू केली. सगळे प्रसंग पाहिल्यावरती अत्यंत विषद वाटतं. नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या काळातच मुंबईला एक लग्न होतं. मी इथनं उशिरा रात्री 11ला पोहोचलो त्या लग्नात. दादांच्या घरातलं सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी भेटल्या. मी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत त्या लग्नात होतो. सुनेत्रा वहिनी मला म्हटल्या, अशोकराव बऱ्याच दिवसांनी आपण आज हो म्हणत आहे, पण आता आपल्याला थोड्या दिवसात एकदम जवळ यायचं. डोळ्यापूर्ण हे चित्र हलत नाही. खूप प्रसंग आहेत, परंतु सगळेच प्रसंग सांगणं उचित होणार नाही. परंतु दादांचं असलेलं साहेबांच्या प्रेम राजकारणामधले काही कारणामुळे कदाचित इकडं तिकडं झालं असेल काही, परंतु निश्चित प्रेम नक्कीच साहेबांच्यावरती होतं. 27 तारखेला मला जो फोन झाला त्या फोनमध्ये मी दादा काय बोलले हे माझ्या मनामध्ये साहेबांच्या नावानिशी बोललो. आणि म्हणून असा नेता हरपला ज्यानं शिरूर तालुक्याला खूप काही दिले. विकासाची गंगा कशी असते ती दादांनी दाखवली. मी ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांची एक फाईल साधी बनवली, की दादांची दादांचे PS आजचे जिल्हा परिषदेचे शिवम गजानन पाटील त्यावेळेस त्यांचे PS होते. फाईल खराब होती, पेन्सिलने तयार केलेलं होतं संभाजी महाराजांच्या तिथं सगळं तुळापूर आणि वडूचं स्केल. तर मी भेट होतो ही फाईल कशी दाखवली. पण गजानन पाटील साहेबांनी म्हणले, अशोकराव फाईल दाखवा. म्हणून मी ती फाईल दाखवली.